अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी तसंच शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विलीनीकरणाबाबत होत असलेले दावे यावरून चर्चा रंगतेय। एकीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे दावे भाजप आणि राष्ट्रवादीकडून खोडले जात असताना शिवसेनेच्या मंत्र्यांकडून आणि नेत्यांकडून शरद पवार गटाच्या भूमिकेला अनुकूल अशा प्रतिक्रिया येतात। आपण पाहूया। तर महायुतीमधल्या 3 घटक पक्षांपैकी राष्ट्रवादी आणि त्यासोबतच भाजपनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विलीनीकरणासंदर्भातले दावे खोडून काढलेले आहेत। मात्र शिवसेनेची या संदर्भातली भूमिका वेगळी आहे। शिवसेना मंत्र्यांचे काय म्हणणं आहे या सगळ्या संदर्भात आपण पाहूया। अजितदादा गेल्यानंतर राजकारणामध्ये इतकी मोठी घडामोड होईल असं वाटलं नव्हतं। सुमित्रा वहिनी मुंबईकडे जाणे, इतर राजकीय नेत्यांनी स्टेटमेंट देणे हे थोडंसं मनाला पटत नाही। राजकारणामध्ये जे कालच्या ह्या घडामोडी जे पाहिल्या 2 दिवसातल्या, तर याच्यामुळं असं वाटतं माणसापेक्षा खुर्चीला जास्त महत्त्व आहे। शरद पवारांनी जे सूचक वक्तव्य केलेलं आहे ते जर पाहिलं तर मला वाटतं या सर्व राजकारणातल्या घडामोडीमध्ये शरद पवारांना विचारलं गेलं नसावं। जनतेच्या मनामध्ये जे आहे किंवा तुम्ही जर शपथविधीचे फोटो बघितले किंवा तटकरे साहेबांचे फोटो बघितले किंवा प्रफुल्लभाईंचे फोटो बघितले आणि त्याच्या खाली लाखो लोकांच्या आलेल्या जर प्रतिक्रिया बघितल्या तर हे जे लवकर झालेलं आहे हे मला असं वाटतं त्या सोशल मीडियाच्या आधारे की अनेकांना पटलेलं नाही। काल लोकसत्ताचा आपण जर अग्रलेख बघितला असतं त्याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टी लिहिलेल्या आहेत। स्वाभाविक प्रत्येकाच्या मनाला जे वाटत असेल पण त्याच्यामध्ये कायदेशीर बाब काय मला माहीत नाही। सुनेत्राबाईंनी उपमुख्यमंत्री झाल्या याच्याबद्दल 100% म्हणजे पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या म्हणून समाधान आहे, पण एवढ्या लवकर का झालं ही देखील एक शंका त्याच्यामध्ये निर्माण होते। ही वस्तुस्थिती आहे बघा, विलीनीकरणाची चर्चा त्यांची चालू होती, हे आम्हाला कुजबूज येत होती। खरं काय खोटं काय ह्या बाबतीत आम्हाला काहीच कल्पना नाही, परंतु ह्या बाबतीत शरद पवार साहेब सातत्याने सांगतात की विलीनीकरण होत होतं। जे शरद पवार पूर्वी सांगायचे नाही तशी चर्चा नाही, परंतु तेच आता अजितदादांच्या अकाली झालेल्या मृत्यूनंतर बोलायला लागलेले नाहीत। म्हणजे काहीतरी त्यामध्ये तथ्य असेल, परंतु शेवटी हा प्रश्न राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न आहे, त्या विषयाला जास्त न बोललं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.